मराठी वाहतूक दलांचा। शिवसेना ठाकरे गटाचा आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा, स्पीड गव्हर्नर बसवण्याच्या आदेशाविरुद्ध शिवसेनेचं तीव्र आंदोलन, विद्यार्थी वाहतूकदारांचा आरटीओ विरोधात धडक मोर्चा। नाशिकच्या आरटीओ कार्यालयावर आज शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला। कारण आरटीओने वाहनांवर स्पीड गव्हर्नर बसवण्याचा सक्तीचा आदेश दिला। वाहन चालकांच्या मते या नियमामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। शिवाय आधीच कडक नियमांमुळे ते त्रस्त असताना आता स्पीड गव्हर्नर सारखी महागडी यंत्रणा बसवण्याची जबाबदारी टाकणं हा अन्याय आहे। या आंदोलनातून शिवसेनेनं प्रशासनाला थेट इशारा दिला। चालकांवर अन्याय करणारे नियम तातडीने मागे घ्या, अन्यथा पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन होणार आहे। शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांनी या संदर्भात उत्पादक कंपनीनेच स्पीड गव्हर्नर बसवण्याची जबाबदारी घ्यावी असं म्हणत भूमिका स्पष्ट केली आहे। आरटीओने एक नवीनच नियम काढलेला आहे। स्कूल बसला किंवा स्कूल व्हॅनला स्पीड गव्हर्नर लावावा। यापूर्वी 2016ला स्पीड गव्हर्नर लावलेले आहेत। त्यामध्ये आरटीओचं स्पीड गव्हर्नर आणि आरटीओ या दोघांचं संगनमत आहे। स्पीड गव्हर्नर कंपल्सरी केला म्हणजे त्यांची एक एजन्सी आहे, त्याच्याकडे जायचं आणि 24,000 रुपये घेऊन ते स्पीड गव्हर्नर लावायचं। पण 2016ला लावलेलं स्पीड गव्हर्नर मग निकामी करायचं का? तुमची अमेंडमेंट जर झाली असेल, 2016ला जर स्पीड गव्हर्नर लावलेला असेल तेच कंटिन्यू केलं पाहिजे। नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची गरज नाही। जर तुम्हाला असं वाटतंय, आरटीओला जर असं वाटतंय की स्पीड गव्हर्नर लावला पाहिजे, मग स्कूल व्हॅन ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे। तुम्ही त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करून तुम्ही ह्या लोकांना फसवतात, त्यापेक्षा कंपनीच्या धोरणामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे। जे मॅन्युफॅक्चर कंपनी आहे त्यांनी ते स्पीड गव्हर्नर लावून दिला पाहिजे। पण अशा अन्यायकारक परिस्थितीमध्ये हे स्कूल व्हॅनमध्ये काम करणारे सर्व लोक, सर्व ड्रायव्हर लोक, सर्व पालक लोक, विद्यार्थी लोक हे एकमेकाच्या सहकार्याने स्कूल बस व्हॅन चालवतात आणि त्यामध्ये कुठेतरी बाधा आणण्याचं काम आरटीओ करतोय। त्यामुळे आरटीओ ऑफिसचा, आरटीओ कार्यालयाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। नाशिकमधील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत वाहन चालकांवरील अन्याय थांबावा अशी मागणी करत प्रशासनाने त्वरित पावलं उचलावीत अशी मागणी आजच्या मोर्चात व्यक्त करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।